त्यानंतर समाजसेवक अमोल त्रिभुवन यांनी या रस्त्यासाठी दुरुस्तीसाठी आंदोलन केले होते। मात्र या कुंभकर्णी झोपेत असलेल्या अधिकाऱ्याला कुठल्याही प्रकारची झोपेतून उठलेले नाही। त्यामुळे कुठेतरी एक प्रकारे लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलेला आहे। या ठिकाणी जिल्हाधिकारी असतील, ग्रामीण पोलीस अधीक्षक असतील, यांनी ज्यावेळी अपघात झाले त्यावेळेस भेट देऊन या रस्त्याच्या कामाची दुरुस्ती करण्याची मागणी केली होती, परंतु त्यांच्याही आदेशाला या प्रशासनाने पेराची टोपली दाखवली आहे। आणखी किती जणांचे बळी हा रस्ता घेणार अशी चर्चा सध्या परिसरात आहे। आज या ठिकाणी रस्ता राज्य क्रमांक 52 आणि 752 या ठिकाणी MS 752 या ठिकाणी अनेक अपघात झालेले आहे आणि एवढे मोठमोठे गड्डे त्या ठिकाणी पडलेले आहे आणि आतापर्यंत अनेकांना त्या ठिकाणी जीव गमवावा लागलेला आहे। परंतु या ठिकाणी आपण एक समाजसेवक या नात्यानं आपली काय मागणी या ठिकाणी आहे? साहेब, मागील वर्षापासून आम्ही 752 व MS 52 या ठिकाणी होत असलेले खड्डे व त्याच्यावर लोकांचे 18 लोकांचे बळी गेलेले, त्यात आम्ही एवढं सांगू इच्छितो की संबंधित ठेकेदार असतील, संबंधित अधिकारी असेल, पोलीस प्रशासन असेल किंवा संबंधित जे लोकप्रतिनिधी असेल त्यांना देखील पत्रव्यवहार करून आम्ही ह्या रोड संदर्भात वारंवार निवेदन देऊन त्यांना माहिती दिलेली आहे। मात्र इकडं संबंधित अधिकारी असतील, लोकप्रतिनिधी असेल, हे कुंभकर्णासारखं झोपीचं सोंग घेतात या ठिकाणी आणि अशा परिस्थितीत निष्पाप 18 लोकांचे ह्या रस्त्यावर आतापर्यंत बळी गेलेले आणि शेकडो लोक जखमी झालेले आहेत। मग ह्या परिस्थितीत आपण काय भूमिका घेतली पाहिजे? केवळ ह्या लोकांना कवडी मात्र पण ह्या मृत्यू झालेल्या लोकांची नाही व शेकडो लोक जे जखमी झाले त्यांचं काय, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडतो। आता याबद्दल जे 18 लोक मृत्यू पडलेले आहे, जर या रोडचं काम त्या गड्डे बुजवले गेलेले नाही तर त्याबद्दल आपण काय आंदोलन करणार, काय करणार आहात? पत्रकार साहेब, मागील वर्ष आम्ही 752 हा रस्ता एवढा खराब झाला की आमच्या समोर काही लोक अपघाती निधन पावले व बऱ्याचशा लोकांचा अपघात होऊन त्यांना घातला